नमस्कार, संध्याकाळच्या 7च्या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. तत्पूर्वी आजच्या सोन्या चांदीचे भाव जाणून घेऊ. आज 24 कॅरेट सोन्याचा दर आहे 1,40,130 रुपये इतका, तर चांदीचा भाव आहे 2,40,000 प्रति किलोच्या आसपास. आता वेळ न दवडता पाहूया आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाच्या आणि चर्चेतील बातम्या. रायगडमध्ये 30 जून पासून विशेष मतदान पुनरीक्षण मोहीम. रायगड जिल्ह्यात 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत विशेष सखोल पुनरीक्षण 2026 अर्थात SIR मोहीम राबवण्यात येणार आहे. या काळात BLO घराघरात जाऊन मतदारांची माहिती पडताळणार असून नागरिकांनी आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहे. 5 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. KDMCने 2023 मध्ये मंजूर केलेली पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी अंत्यविधी साहित्य लाकूड देण्याची योजना अद्याप सुरू झालेली नाही. यावरून महासभेत भाजप, शिवसेना, महायुतीच्या नगरसेवकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून ही योजना तातडीने सुरू करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. कुडाळमध्ये दरड कोसळली, वालावल मधील घर धोक्यात. कुडाळ तालुक्यातील वालावल येथील मुसळधार पावसामुळे दरड कोसळून एक घर धोक्यात आले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही. प्रशासनाकडे मदतीची हाक मागितली जात आहे. गुजरातहून येणारा संशयित भेसळयुक्त मावा जप्त. FDAची मोठी कारवाई. गुजरातहून खासगी बसमधून महाराष्ट्रात आणला जाणारा अंदाजे 2 ते 3 टन संशयित भेसळयुक्त मावा अन्न आणि औषध प्रशासनाने जप्त केला. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माहितीनुसार फाउंटन हॉटेल परिसरात ही कारवाई करण्यात आली असून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अहवालानंतर पुढील कारवाई होणार आहे. उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा शिंदे गटाकडून अर्ज. उबाटा गटाचे आमदार सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणाच्या वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कल्याणमध्ये अतिभारामुळे पिकअप वाहनाचे 2 तुकडे. कल्याण पश्चिम येथील आदारवाडी परिसरात अतिभाराने भरलेल्या पिकअप वाहनाचे चेसिस तुटून वाहन रस्त्यातच 2 भागात विभागले गेले. सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. काशीमीरा बारवर पोलिसांचा छापा. अनेक महिला व तरुणींची सुटका. काशीमीरा येथील सॅटेलाइट बार आणि रेस्टॉरंटवर पोलिसांनी कारवाई करत अनेक महिला व तरुणींची सुटका केली. संशयास्पद हालचालींच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली असून बार व्यवस्थापनाची चौकशी सुरू आहे. गुहागरमध्ये रानरेड्यांचा मुक्त संचार, ग्रामस्थांमध्ये भीती. गुहागर तालुक्यातील निगुंटळ बोरीचा माळ परिसरात रानरेड्यांचा मुक्त संचार दिसून येत असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वन विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मीरा भाईंदरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून वाद, मनसेचा विरोध. भाईंदर पश्चिम येथील R&D पार्क परिसरात रस्त्यावर मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून वाद निर्माण झाला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोहोचून पट्ट्यांवर काळा रंग फासत निषेध नोंदवला. सार्वजनिक रस्त्यांवर परवानगीशिवाय असे चिन्हांकन केल्याचा आरोप मनसेने केला आहे. भाईंदरमध्ये नागरिकांनी पकडला 390 ग्रॅम गांजा. भाईंदर पश्चिम येथील भोलानगर परिसरात स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे 390 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. पोलिसांनी गांजा ताब्यात घेतला असून संबंधित महिला फरार आहे आणि तिचा शोध सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ICDS कार्यालयाच्या छतावर शेकडो बेबी केअर किट पडून चढल्याचा आरोप करण्यात आला. अनेक किट रिकामे आढळल्याने गर्भवती महिला व नवजात बालकांसाठीच्या साहित्य गायब होण्याच्या बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. महाबळेश्वरच्या दाट जंगलात सफारी दरम्यान महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू पर्यटकांना पाहायला मिळाला. रंगीबिरंगी आणि दुर्मिळ शेकरूचे दर्शन कॅमेऱ्यात कैद झाले. नीट TET पेपरफुटी विरोधात धाराशिव युवक काँग्रेसचा मशाल मोर्चा. नीट आणि TET पेपरफुटी प्रकरणावरून धाराशिव युवक काँग्रेसने केंद्र व राज्य सरकार विरोधात मशाल मोर्चा काढला. शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कारवर दगड कोसळला, मोठी दुर्घटना टळली. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग कनेक्टिंग लिंक बोगद्यात अर्टिगा कारवर अचानक दगड कोसळून काच फुटली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. अमरावतीत तिबेटी संस्कृतीवर आधारित चित्र प्रदर्शनी. अमरावतीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तक्षशिला महाविद्यालयात तिबेटी संस्कृती, इतिहास आणि भारत तिबेटी मैत्रीवर आधारित चित्र प्रदर्शनी भरवण्यात आली. छायाचित्रांमधून तिबेटी परंपरा आणि भारताशी संबंधित असलेले चित्र मांडण्यात आले.
लातूरमध्ये रस्त्याच्या कामासाठी ग्रामस्थांचे अर्धनग्न आंदोलन। लातूर तालुक्यातील हरंगुळ खुर्द येथील रखडलेल्या रस्त्याच्या कामाविरोधात ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागासमोर अर्धनग्न आंदोलन केले। 1.5 वर्षापूर्वी भूमिपूजन होऊनही काम सुरू न झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तातडीने काम सुरू करण्याची मागणी केली आहे। कर्जमाफीच्या तारखेवरून राजू शेट्टींचा सरकारवर हल्लाबोल। शेतकरी कर्जमाफी योजनेची तारीख बदलल्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली। शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा त्यांनी दिला। कर्जमाफीचा लाभ आता 5 जुलै पासून मिळणार असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितले आहे। विशाल पाटलांच्या आरोपांना चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर, दिले खुले आव्हान। सांगलीतील कायदा सुव्यवस्थेवरून खासदार विशाल पाटील यांनी केलेल्या आरोपांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले। आरोप करणे सोपे असल्याचे सांगत त्यांनी विशाल पाटील यांना चर्चेचे खुले आव्हान दिले। छत्रपती संभाजीनगरमध्ये मोबाईल दुकान फोडले, 36 हँडसेट चोरीला। छत्रपती संभाजीनगरच्या टीव्ही सेंटर परिसरातील मोबाईल दुकानाचे शटर फोडून चोरट्यांनी 36 मोबाईल हँडसेट लंपास केले। चोरीचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून सिडको पोलीस तपास सुरू करत आहेत। सिया गोयलच्या भावाला 10 कोटींच्या बदनामीची नोटीस। केतन अग्रवालच्या हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलच्या भावाला वकील आशुतोष श्रीवास्तव यांनी 10 कोटींच्या बदनामीची नोटीस पाठवल्याचा दावा केला आहे। मात्र नोटीस अद्याप मिळाली नसल्याचे सिया गोयलच्या वकिलांनी सांगितले आहे। तर अशा झटपट बातम्यांचा वेगवान आढावा घेण्यासाठी नवराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका। भेटूया उद्याच्या नवीन बुलेटिनसह। तुर्तास धन्यवाद।